तर कशा आहात सगळे? एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत रसकप्रेक्षकांना हार्दिक स्वागत करतो। आणि अशा ठिकाणी आता मी आहे की जिथं मी आलोय सीट लावायला। आपल्या गाडीची बुलेटची जी सीट आहे ती मांजराने फाडून चिंध्या केलेल्या होत्या, म्हणून मी आता सर्व्हिस सेंटरमधले जे आपले हे आहेत म्हणजे ज्यांची थ्रू आपण करतो प्रथमेश सर, तर त्यांनी सांगितलं नाही की ग्रँड रोडला टिपटॉप म्हणून असं दुकान आहे, तर तिथं चांगल्या ह्याचे कॅट प्रूफ असं भेटतील कवर। बाहेर तुम्ही लोकलला लावले तर 300-400 पर्यंत भेटतील, तर जरा चांगल्या ह्याचं क्वालिटीचं टाकायचं असेल तर टिपटॉप ग्रँड रोडला आहे, तर तिथं जा आणि मग व्यवस्थित तुम्हाला रिजनेबल रेट आणि काम चांगलं फिटिंग नीट व्यवस्थित अशी करून भेटते। तर आता मी आलोय, गाडी पहिल्यांदा खोलताय जातात सीट आणि तर मी आलो ग्रँड रोडला। गाडीचं सीट कवर फाटलं होतं म्हणून ते चांगलं एक ठिकाणी टाकायला, ते पण कॅट प्रूफवालं। तर सीट तर आपण चॉईस केली आहे, एक 2-3 व्हरायटी होती आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आपल्याला दिलं नाही, आता सीट काढलं नाही आणि ते लावायला गेले। सीट कशी काढायची ते पण मला कळलं आणि इझी आहे, फक्त ॲलन की पाहिजे सीट काढायला। वॉश करायचं असेल आता तर पुढच्या वेळीपासून ते लक्षात ठेवीन मी। आणि टाकीसाठी पण एक कवर आहे, तर ते कवर पण आता आपण बघू, जे नवीन आता मुंबईमध्ये झालेले आहेत। परेल कस्टम आहे, RS आहे आणि बायकर झोन आहे, तर तिथं कुठं का भेटत आहेत काय बघू। ॲक्सेसरीज बघायला आतमध्ये आलो तर भरपूर ॲक्सेसरीज आहे तिथं। टॉप बॉक्स आहेत, हँड ग्लोव्ज आहेत, लाईट्स आहेत, बॅग आहे, साईड बॅग आहे, मोबाईल होल्डर आहेत, परत बॅगमॅनच्या भरपूर सीट आहे तिथं। त्याच्यासोबत अजून दुसऱ्या कुठल्या बाईक्स आहेत त्यांच्या पण आहेत, ॲक्सेसरीज भरपूर आहेत, टॉप बॉक्स पण आहेत। त्या बॅगमॅनच्या सगळ्या सीट्स आणले, सीटचं कवर शिवून आणलं आता, आणि आता आपल्या सीटच्या वरतीच तर मारणार आहे कॅट प्रूफ कवर। सीट बनवून पण भेटतात तर हेलो तर झाले सीट लावून, एकंदर अशा प्रकारे सीट दिसते। आणि आता मागचं लावतोय आणि मग त्यानंतर आपली सीट झाली तयार। कॅट प्रूफ कवर टिपटॉप ग्रँड रोडला आहे शॉप, गुगलवर टाकलं तरी भेटेल हे सीट बनवून पण भेटतात। तर आता आलो घरी, आपलं बुलेटचं काम तर झालेलं आहे, आता जायचं युनिकॉर्नची बॅटरी चेंज करायला प्रवीणकडे, प्रभादेवीला, प्रवीणच्या गॅरेजमध्ये। सर्दी झाली, नाक जाम झालंय आणि लगेच निघूया आता, जास्त वेळ नको काढूया, मग लगेच गाडी बदलून रेडी होईल। तर आता बरं वाटतं जरा गाडी बघायला। टँक कवर टाकलं, परेल कस्टममधून घेतलं 300 रुपये, आणि सीट टाकली 1000 रुपयाची, एक कॅट प्रूफ कवर, ते नीट व्यवस्थित त्याला बनवून त्यांनी दिलं नाही। आणि बाहेर लोकांना पण भेटतं, पण ते नाही, हे जसं चांगलं असं एकदम वरच्या ह्याचं आहे म्हणून 1000 रुपये, नाही तर बाहेर भेटतं 350, 400, 500, 700, 700 असं भेटतं। तर आता निघतो, प्रवीण शेठ जातो, त्याला सांगतो बॅटरी बघ, कारण की सेल्फ लागत नाही, किक मारल्यावर पण बॅटरी नंतर चार्ज होते आणि लगेच अशी एक रिदम सोडते गाडी, ते पण जाऊन बघूया आता। तर निघालो,
निघालो आम्ही जातो गाडीचं काम करायला. चला दाखवतो बुलेटला काय काय केलंय ते, आणि मग आता युनिकॉर्नचा पण एक विचार आहे, बघू. तर ही ती सीट आहे, आणि हे कवर टाकले टाकीला. धूळ आता थंडी आहे म्हणजे धूळ भरपूर असणार. आणि आता आपण निघू. आता बाईक बॅटरी बदलायला आलोय. बॅटरी तिकडे काढली. ही याच्या आज आपली बॅटरी आहे. आणि त्याच सोबत सौरभ पण आलं त्याच्या गाडीचं सर्व्हिसिंग करायला. सौरभची गाडी सौरभ आणि तिथं आपली गाडी ओपन करून ठेवलं ते. प्रवीणकडेच गेले 2-3 वर्ष झाले आता मी येतो सर्व्हिसिंग करायला. तो गाडीचं काम झालं आपल्या नीट व्यवस्थित. सगळं बॅटरी चेंज करून झाली. सौरभ प्रमाणे गाडीची सर्व्हिसिंग झाली. आणि आता बॅक टू होम. आणि ब्लॉगच्या एंड तर आजचा दिवस दोन्ही पण गाड्यांमध्ये गेला. तर गाड्यांची थोडीफार कामं होती, 3 सुद्धा झाली. गाड्या नीट असतील तर बाकी सगळं नीट असेल. कारण की एमर्जन्सी कुठं जायचं झालं तर गाड्या नीट हव्यात. तर बस एवढंच बोलून आजचा ब्लॉग इथं संपवतो. पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाकीच्या ब्लॉग लाईक आणि शेअर करा.